बाबांचा फोन आला होता. बाबा युकेहून परत येत आहेत. कधी? उद्या रात्री येतील बहुतेक. हो, पण मी तर उद्या लांजाला चाललोय. अहो मग ठीक आहे ना, तुम्ही परवा भेटा त्यांना. भेटायचं तर आहेच. भेटून त्यांची माफी मागायची. ते जायच्या आधी खूप उद्धटपणे वागलो त्यांच्याशी, चुकीचा वागलो. आता जाऊ द्या ना ते सगळं. बाबांना जेव्हा कळेल की आपल्या संसारावरचं मळप दूर झालंय, तेव्हा त्यांच्या मनात कुठलंच किलबिश नाही राहणार. कारण त्यांना माहितीये तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे ते. आता आपल्या संसारात फक्त सुख आणि सुख आहे, बस. धन्यवाद 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 संख्ये. असू द्या बाईसाहेब, हो कामच आहे आमचं हे. कालच देखण्याताईने हा ऐवज दिला, साहेबांनी आणि मी पाहिला. आता हा दारू गोळा घ्या न लावा काढीचा लोकांच्या संसाराला. होऊन जाऊ दे चिंदड्या चिंदड्या. नक्कीच येत. मंजिरी, मंजिरी, मंजिरी कुठे? नाही, सकाळपासून इथे नाही आल्या त्या. वरती कुठे बाहेर गेले का? दादा, शालिनी मावशीला माहित असेल कदाचित. ओके. आई मावत नाहीये. अरे बाबाला बघ खेळायला. धर लेकीला खेळ जरा तिच्याशी. मला सांग, मंजिरी कुठे आहे? कुठे म्हणजे? घरभर शोधतोय मी तर तिचा कुठेच पत्ता नाहीये. आणि शुभ्राला तुझ्याकडे देऊन गेले कुठे ती? असेल ना तुझ्या रूम मध्ये असेल, आता किचन मध्ये असेल. बघ जरा नीट. अगं नाहीये ना आई, मला आता इकडे जायला निघायचं लांजाला आणि तिचा पत्ताच नाहीये कुठे. शोध सत्या, शोध. डोळे उघडे ठेवून शोध. ती काही वस्तू आहे का कुठली ड्रॉवर मध्ये आणि कपाटात शोधायला? शोध बाबा, तुझी बायको आहे, तुझं तू बघ. गच्चीवर बघतो. हो जा चालेल. मंजिरी, बाबाला शापलतच नाहीये आई. कुठे गेली ही बाई? मंजिरी, काय बालिशपणा आहे हा तुझा. काय झालंय? हे बरं नाही दिसत आहे का मला हे? हा, तू 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 खूप सुंदर दिसतेस. तुम्हाला सरप्राईज द्यायला सकाळी सकाळी पार्लरला गेले आज. झालो ना मी. हा काय सरप्राईजच झालो. अहो काय आहे? मी समोर असताना तुम्ही कुणाला फोन करताय? विहंगला. त्याला आता मी सांगतो, मी काय त्याला अंजा बिंजाला येत नाही. तुझं तुझ जा. हे काय? मला अजिबात चालणार नाही. तुम्ही कामावर जाणार. मंजिरी,
तू ही अशी दिसत असताना मी कुठेही जाऊ शकत नाही. आता कामावर कमी आहे, खोलीचे सुद्धा बाहेर जाणार नाही. आणि बाय द वे कामं सगळी विहंग हँडल करू शकतो, मला जायची काय गरज आहे? हो ते सगळं माहितीये मला, त्याबद्दल मला अजिबात शंका नाहीये. पण तुम्ही जाणार आहात. चला मी मंजिरी, लोकांच्या बायका त्यांचे नवरे घरात थांबत नाहीत म्हणून कटकट करतात, आणि इथे तुझा नवरा घरात थांबतो तर तुला प्रॉब्लेम आहे? तसं समजा हवं तर तुम्ही जाणार आहात. चला कशाला पण हे- वेळ वाया घालवता. चला अगं चला आणि लवकर या. ढॅन हे बघा काय, प्रिया की शादी. काय बडबडतोयस गौरांग, नीट सांग काय ते. आई तू विसरलीस का, आपण लग्नात व्हिडिओ शूटिंग केलं होतं त्याची सीडी. अरे हो, आपण लग्नामध्ये शूटिंग मला बोलवलं होतं ना, मी विसरूनच गेले होते बघ. पण मी नाही विसरलो, मी कालच त्याला फोन केला आणि त्यांनी आज लगेच सीडी आणून दिली. चला मग बघूयात ना. हो खरंच. तू असं कर, तू चारुवंश आणि मंजिरीला घेऊन ये, मी सासूबाईंना घेऊन येते. चल लाव तुझं हे हो 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 हो. आणि काय सगळे मिळून जिम्मा खेळूया. हे असे कार्यक्रम ना असे सिंपल रित्या नसतात बघायचे. माझ्या डोक्यात एक सॉलिड प्लॅन आहे. ह्याच्या डोक्यात ना काही ना काहीतरी असतंच. मी माणूस आहेच उद्योगी. ओ हो, लुक हू इज हिअर. The gorgeous diva of Mudholkar family, Mrs. Manjiri Satyajit Mudholkar. भाऊजी काय आहे, काहीतरीच काय. काय वहिनी, दादा तर एकदम अहो छान दिसतेस. पण खरंच मंजिरी बहिणी, हा हेअरकट खूप सूट होतोय तुम्हाला. थँक्यू. वहिनी हे बघा काय, प्रियाच्या लग्नाची सीडी. अरे वा. आणि आज रात्रीच ती बघायचा प्लॅन आहे. अहो पण आज हे नाही आहेत ना घरी. अरे हो, सत्याला अंजेला गेलाय. मग काय झालं, तो लग्नाला तरी कुठे होता? आई मला नेत्र हाक मारते, मी आलो. हा खोटं बोलतोय हा. काही नेत्रा हातबीक मारत नव्हती. वा 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 वा. ए चल उठ. जेव्हा बघावं तेव्हा काम चुकारपणाची कारण शोधतेस किंवा ही अशी अजगरासारखी पडलेली असतेस. गौरांग काय प्रॉब्लेम आहे तुझा, उगाच माझं डोकं फिरवू नकोस, कळलं का. डोकं असतं ना तर नक्की फिरवलं असतं. बरं ती जाऊ दे, आज नक्की काय कारण आहे? नाही म्हणजे तुझं डोकं दुखतंय का ताप भरलाय? मला आत्ता इथे असंच पडून राहायचं, एवढं कारण पुरेसं नाहीये का तुला. ए चल उठ, मला चिडून दाखवायचं नाही. त्या प्रियाच्या लग्नाची सीडी आलीये, ती बघायची आहे म्हणून सांगतोय. चल. ती काय शाहरुख खानची फिल्म आहे सगळ्यांनी एकत्र बसून बघायला? आपलीच हसरी थोबाडं दिसणार आहेत ना त्याच्यात. मला नाही बघायचे, तुला जाऊन बघायचे असेल तर बघ. नेत्रा, मी तुला सीडी बघायला नाही बोलवत आहे. काय आहे, आम्ही सगळे मिळून ती सीडी बघणार आहे. तर मग आमचं चहा पाण्याचं बघायला नको का? हा गौरांग, त्या मंजुषाला आणून ठेवलंय ना दादांनी घरात, तिला सांग सगळी कामं करायला, नाहीतरी फुकटचं बसून खातेच ना. नेत्रा, वाटेल ते बडबडू नकोस. ती पाहुणी आहे आपल्या घरात. पाहुणी असेल ना तर तिचं कौतुक तू कर, मला सांगू नकोस. आणि आत्ता माझं डोकं फिरवू नकोस. तुला जे काही करायचंय ना ते कर, पण इथनं चालता हो आत्ता. छे, उचलेस.
कुठे गेली होतीस? सॉरी, मी न सांगताच गेले, पण सुहासचा फोन आला होता. त्याची भली मोठी लिस्ट होती शॉपिंगची, आणि माझंही थोडं शॉपिंग राहिलं होतं, तेच कम्प्लीट करत होते. झालं का मग शॉपिंग पूर्ण? हो, सगळी तयारी झाली, पण मावशी मला आज रात्रीच निघावं लागेल, कारण सुहासनी उद्याची दिल्लीची तिकीट्स बुक केलेत माझी. बर, मग पुन्हा तुझी इथे कधी फेरी आहे? माझी तर इच्छा आहे लवकरच व्हावी, पण बघू. पण मी फोन करत राहीन ना. मी वाट बघत राहणार आहे तुझ्या फोनची. आई, तू इथेस आणि काय चाललंय तुमचं? अरे, ही प्रिया रात्रीच पुण्याला जायचं म्हणतीये. उद्या तिचं दिल्लीचं बुकिंग आहे म्हणे. का? तू तर 2 दिवस राहणार होतीस ना? हो, पण मला जावं लागेल, कारण सुहासनी उद्याच तिकीट बुक केलंय. अगं प्रिया, आज रात्री तुझ्या लग्नाची DVD बघायचा प्लॅन होता आणि सॉरी. एक काम कर ना, तू मला ती CD दे आता, मी आताच बघून घेते. काय यार, जी गोष्ट सगळ्यांनी मिळून बघण्यात मजा आहे ती तू एकटीने बघण्यात काय पॉइंट आहे? सॉरी गौरांग, पण काय करू, सुहासनी आता. ठीक आहे, जावई बापूंच्या इच्छेप्रमाणे होऊ दे. तू सीडी घेऊन ये. आई, बरं मी आणतो. मावशी काय उगीच. हो, काय जावई बापू रागवलेलं परवडणार नाही आम्हाला. काय म्हणतात आणखी? एकदम मजेत, आणि खूप खुश आहे तो, कारण उद्यापासून जॉईन करतोय. हे एक बरं झालं. हो. CD. वाव, थँक्यू सो मच. मी रूम मध्ये जाऊन बघते, मी आहे माझ्या रूम मध्ये. हो हो हो, ती बघून झाल्यावर इकडेच ठेव, कारण आम्हालाही बघायची आहे, नाही तर जाशील पुण्याला घेऊन. नाही घेऊन जाणार आहे बाबा. विहंग कुठे आहे? कुठे तो मोरे? अरे येईल 2 मिनिटं. हे बघ आलेच. त्याला फोन करता वाटतं मला. तुमची तर फोनवरती ओळख झाली आहे. माझी ओळख करून देते. मी विनायक मोरे. मी तुम्हाला सांगतो, गेली 15 वर्ष मी हा बिझनेस करतोय बघा. लँड एजंट आहे मी. राजमाने साहेबांचा माझ्यावर किती विश्वास माहितीये का? हो, आम्हाला कळलं त्यांच्याकडनं तुमच्याबद्दल. तुम्हाला सांगतो, माझे वडील भाऊ सगळी या धंद्यामध्ये आहे बघा. कामाचं चिपळूण पासून ते पार. मोरे साहेब, आपण एक काम करूया, आपण आत्ताच्या आत्ता निघूया, ती लँड बघून घेऊया, आणि त्याच्यानंतर तलाठी ऑफिसला जाऊन बघूया की 7/12 क्लिअर आहे की नाही ते. हो ना भोसले साहेब, तुम्ही अगदी म्हणाल तसं. हो, कारण आम्हाला संध्याकाळपर्यंत हे काम संपवून निघायचंय. पण काय रात्रीच कोल्हापूरला निघताव काय? हो. नाही नाही साहेब, असं काय म्हणताय? एवढ्या लांबून आलात तुम्ही, मी नाही जाऊ देणार तुम्हाला. हो, राजमाने साहेब काय म्हणतील? रात्री खास भेट केलाय बघा. काय म्हणताय? मग होऊनच जाऊ दे. काय विहंग, आपल्याला रात्री जायचंय परत घरी. अरे हो सत्यजित, असं काय करतोय? आपण काम लवकर झालं तर निघूयाच ना, पण उगाच रात्रीचं ड्राईव्ह कशाला ना. काय मोरे साहेब, बरोबर ना? एकदम बरोबर. मी काय म्हणताय, सगळी कामं आटपली ना की रात्री आपण सगळं बसू ना व्यवस्थित. आपण आता एक काम करूया, लँड बघूया, नंतर एक काम करूया, आपण आता आधी निघूया. नाहीतर काहीच काम होणार नाही, नाही का? मी तेच सांगतो. चला चला मोरे, भोसले साहेब म्हणते ते बरोबर आहे. जिथे मी हे लग्नच मानत नाही, तिथे ही लग्नाची CD बघून तरी काय करू. माझ्या लग्नाची DVD बघण्यापेक्षा सगळ्या मुधोळकरांनी मिळून ही सुपरहिट फिल्म बघा.
वा, सगळी कामं वेळेत आटपली. मोरे साहेब, आम्ही ती जमीन घ्यायला तयार आहोत. तुम्ही तसं राजमाने साहेबांना कळवा. काय सत्यजित? हा, म्हणजे पेपर्स क्लिअर आहेत त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही. काय साहेब, आमचं काम एकदम क्लिअर असतं बघा. मी काय म्हणतो, गेली 15 वर्ष मी तुम्ही याच व्यवसायात आहात. तुमचे वडील भाऊ सुद्धा याच व्यवसायात लहानाचे मोठे झाले, बरोबर ना? बघा, जरा तुम्हाला पण माहित झाला. बरं मोरे साहेब, ते रात्रीचा जो बेत आखलाय त्याची तयारी झाली आहे ना? आहे तर आखलाय ना मग. हा, विहंग, आपण निघतोय. काय? अरे म्हणजे मान्य आहे की आपली कामं आटपलीत वेळेत, पण आता बाहेर सुद्धा अंधार झाला ना. आणि एवढा मोरे साहेबांनी आपल्यासाठी चांगला बेत आखलाय, त्यांचं मन मोडणं बरोबर दिसत नाही. काय, बरोबर ना? अच्छा, अजिबात मला दिसणार नाही बघा. मी काय म्हणतोय, राज्याला प्रवास कशाला करताय? हा, सकाळीच करा ना. बरोबर. काय माहितीये का, माझे आजोबा एकदा राज्याला असेल ते आपण सुरू झाल्यानंतर तुम्ही ती कथा पुढे सुरू करा ना. आपण आधी आणि सत्यजित, मी काय म्हणतोय, उगाच असं रात्रीचं ड्राईव्ह करणं किती चुकीचं आहे ना. म्हणजे घाटातले वळणावळणाचे रस्ते, आणि मी गॅरंटी देऊ शकत नाही की माझा जर डोळा वगैरे लागला तर काय. आणि मी ऑलरेडी खूप थकलोय, त्यामुळे जरा आपण काय मोरे साहेब, बरं ठीक आहे, थांबूया. येईना बात. बघा भोसले साहेब, यांना कळला, पण जरा उशिरा बोलला. हो ना. मोरे, हे बाजूला देऊळ आहे, तिथे रात्री काय कीर्तन बिर्तन चालत असेल ना? आहे तर, पण त्याचा आपल्याला काही त्रास नाही बघा. आपल्याला धाब्यावर जायचंय ना. हा, मग नाही, मी असं म्हणत होतो विहंग की जेवणाचं आपण बघू इथेच कुठेतरी, आणि मग एकदा जेवण झाली की कीर्तन ऐकत बसू देवळात. काय मोरे? कीर्तन? मी काय म्हणतोय, मला ऍक्च्युली आता फ्रेश वाटायला लागले. आपण एक काम करूया, आपण आत्ताच निघूया ना. काय, रात्रीची वेळ, त्यात कोकणातला वळणाचा प्रवास, कशाला रिस्क उगीच. काय मोरे, आपण बसू कीर्तन ऐकत, उद्या सकाळी जाऊ. मी काय म्हणताय, तुम्ही वा पुढं, मी बायकोला भेटून येते. हो नाही, असं कसं, आम्हाला देवळाचा रस्ता कोण दाखवणार? बरोबर आहे. हा, आणि ती मगाची तुमची आजोबांची गोष्ट राहिली की चला 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 चला. दारू पिऊन पण मला पंजोबा. मंजिरी, चल, मी निघते आता. अगं, निघालीस? हो ग, पहाटेचं फ्लाईट आहे, आता निघायलाच हवं. थांब ना 2 दिवस, काय फरक पडतो? मला खरंच आवडलं असतं. 2 काय, इथे 8 दिवस राहायला सुद्धा आवडलं असतं. पण मंजिरी, आता लग्न झालंय माझं. हो, बाय द वे, मी बोलण्याच्या नादात नोटीसच केलं नाही, तू हेअरकट केलाय आणि हेअरस्टाईल पण चेंज केलीस. हो. काय, आहोंची इच्छा वाटतं. प्रिया, सांग ना, सत्यजितने सांगितलं ना? हो, त्यांनीच सांगितलं. मी सुद्धा पडत्या फळाची आज्ञा मानून लगेच पार्लरमध्ये गेले, वेळ नाही घालवला. मस्त दिसतेस खूप. थँक्यू. त्यांना सुद्धा खूप आवडली. कौतुक वगैरे केलंय माझं. कसं आहे ना प्रिया, आपण एखादी गोष्ट आपल्या नवऱ्याला आवडते म्हणून केली आणि नवऱ्याने त्याचं कौतुक केलं ना की त्याचा आनंद जरा वेगळाच असतो. आता अर्थात तुला हा अनुभव येणार आहे, आयुष्यभर येत राहणार आहे. कारण एक बहीण म्हणून सुहासचा स्वभाव मी खूप चांगला ओळखते. त्याचं खूप प्रेम आहे तुझ्यावर आणि कायम राहील. प्रिया, हे नवरा बायकोचं नातं जगातलं सगळ्यात सुंदर नातं का असतं माहितीये? कारण एकमेकाबद्दलचा आदर, प्रेम आणि विश्वास या 3 खांबांवर हे नातं उभं असतं. सो एन्जॉय, मस्त मजा करा आणि सांभाळून जा, ठीक आहे? आणि पोचलीस की मला आठवणीने फोन कर. नक्की. चल, बाय. बाय. करेक्ट बोललीस. नवरा बायकोचं नातं हे आदर, प्रेम आणि विश्वास या 3 खांबांवर उभं असतं. पण यातला एक जरी खांब डळमळीत झाला ना
तर मात्र हे नातं कोसळतं. आणि मंजिरी, याचा प्रत्यय तुला लवकरच येणार आहे. जस्ट वेट अँड वॉच.